नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महायुती सरकारचा महाराष्ट्र पूर्णपणे विजय झाला आहे। त्यामुळे त्यांनी ठरवल्याप्रमाणे सर्व योजना ह्या कायमस्वरूपी चालू ठेवणार आहेत। म्हणजेच की लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, उज्ज्वला गॅस योजना यांसारख्या ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे चालू राहणार आहेत। मित्रांनो, मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी केलेल्या भाषणातून किंवा सभेतून जी घोषणा केली होती की लाडक्या बहीण योजनेला 1500च्या जागी 2100 रुपये हप्ता मिळणार आहे, त्यासाठी सरकारने पूर्णपणे नियोजन करत आहे। म्हणजेच की येत्या काही दिवसात 2100 रुपये एवढा हप्ता महिलांच्या खात्यात पडणार आहे। तसे शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल की नाही त्याची अपडेट आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार। मित्रांनो, ज्या महिलांचे अजूनही फॉर्म भरले नाही किंवा अप्रूव्ह झाले नाही अशांनी फॉर्म भरून घ्यावे किंवा त्यांच्या काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी चेक कराव्या। अकाउंट बरोबर आहेत की नाही किंवा त्यांना आधार लिंक आहेत की नाही, मोबाईल लिंक आहेत की ह्या सर्व गोष्टी तपासून पहा, म्हणजे येणारे जे हप्ते आहेत। मित्रांनो, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री यांनी केलेल्या 10 आश्वासनं आपण पाहणार आहोत। पहिलं म्हणजे लाडक्या बहिणींना 1500च्या जागी 2100 रुपये देणार। दुसरे, 25,000 महिलांना पोलीस दलात भरती करणार। शेतकऱ्यांना सन्मान योजनेचे पैसे 12,000वरून 15,000वर, MSPवर 20% अनुदान देणार। वृद्ध पेन्शनधारकांना 1500वरून 2100 रुपये देणार। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार। 25 लाख रोजगार निर्मिती करणार आणि 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन देणार। 45,000 गावात पानंद रस्ते बांधणार। अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन देणार। वीज बिलावर 30% कपात करणार। विजन महाराष्ट्र 2029 मध्ये 100 दिवसांच्या आत सादर करणार। अशा ह्या 10 आश्वासनं निवडणुकीपूर्वी श्री मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलेले आहेत। विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत। याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही। अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला